हडपसरमधील पांढरेमळा परिसरात घडलेल्या विषारी दारू प्रकरणातील मृतांच्या कुटुंबियांना तातडीने मदत मिळावी, तसेच अशा घटना रोखण्यासाठी केवळ दारूबंदी नव्हे तर व्यसनमुक्तीच्या दिशेने ठोस पावले उचलणे अधिक गरजेचे असल्याचे मत शिवसेना नेत्या व आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले. डॉ. गोऱ्हे यांनी शनिवारी घटनाग्रस्त कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार राहुल क्षीरसागर, अरुण डाडार, अशोक चव्हाण आणि विजय शर्मा यांच्या कुटुंबियांना शिवसेना पक्ष व डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या वतीने रोख व धनादेश स्वरूपात आर्थिक मदत देण्यात आली. याप्रसंगी नाना भानगिरे, मारुती आबा तुपे, दत्ता खवले, संदीप शिंदे, मोहित काकडे, मयुरी बामणे, निशा थोरात यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले की मृत व्यक्तींचे कुटुंबीय बहुतांश असंघटित क्षेत्रातील असल्याने प्रत्येक कुटुंबातील एका सदस्याला नोकरीची संधी उपलब्ध करून द्यावी, तसेच ज्येष्ठ नागरिकांना शासनाच्या योजनांचा तातडीने लाभ मिळावा. कुटुंबातील इतर सदस्यांना स्वावलंबी करण्यासाठीही प्रयत्न केले जातील, असेही डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले. या घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी त्यांनी केली. तसेच रुग्णालयाकडून झालेल्या कथित दिरंगाईची चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी, असेही त्यांनी सांगितले. रुग्णाला तातडीने उपचार मिळण्याऐवजी आर्थिक बाबींना प्राधान्य दिले गेले, त्यामुळे काही रुग्णांना वेळेत मदत मिळू शकली नाही, अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. पुणे महानगरपालिकेने मृतांच्या कुटुंबियांना सानुग्रह अनुदान द्यावे, अशी सूचना आपण महापौर मंजुषा नागपुरे यांना दूरध्वनीवरून केली असल्याचे त्यांनी सांगितले. राज्य सरकारही या प्रकरणात संवेदनशील असून योग्य ती मदत केली जाईल, असा विश्वास त्यांनी हे व्यक्त केला. दरम्यान भरवस्तीत अवैध दारू सहज उपलब्ध असणे ही गंभीर बाब असल्याचे नमूद करत डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, केवळ पोलिसांचे निलंबन करून प्रश्न सुटणार नाही. या प्रकरणात सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. स्वस्त दारूच्या मोहापोटी नागरिक अशा हातभट्ट्यांकडे वळतात, त्यामध्ये घातक रसायने मिसळली जात असल्याने जीवितहानी होते. त्यामुळे अवैध दारू विक्री रोखण्याबरोबरच व्यसनमुक्तीबाबत व्यापक जनजागृती होणेही तितकेच महत्त्वाचे आहे. जे लोक अशा हातभट्ट्यांवर जातात त्यांनीही आपल्या कुटुंबाचा विचार करणे गरजेचे आहे. दारूबंदीपेक्षा व्यसनमुक्तीचा मार्ग समाजासाठी अधिक परिणामकारक ठरू शकतो, असे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नमूद केले. आज मी दादर कुटुंबाला भेट दिली. माझ्याबरोबर आमचे नाना भानगिरे, तसंच मारुती आबा तुपे, मोहित काकडे आणि आपले पदाधिकारी हे सगळेजण उपस्थित होते. आणि इथे इंदुताई दादर यांना आम्ही आपल्या शिवसेनेच्या तर्फे अर्थात माणुसकी म्हणूनच दिलेले आहेत. पक्षाचा प्रश्न नाही आहे. माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची जी सूचना होती त्यानुसार आम्ही मदत आज फुलाची पाकळी म्हणून केलेली आहे. परंतु अशा घटना परत घडू नयेत म्हणून या घटनेला जबाबदार असणाऱ्यांवरती कडक कारवाई व्हावी. त्याचबरोबर हॉस्पिटलकडून जी दिरंगाई झाली, त्यांना दुसरी ॲम्ब्युलन्स आणून परत त्याचेही पैसे घेऊन त्यानंतर त्यांची सोडवणूक केली, तर तातडीच्या गोल्डन नंबरमध्ये मदत करण्याच्या ऐवजी हे जे हॉस्पिटल्सचं दुष्वर्तन आहे त्याच्याविरुद्धही कारवाई गरजेची आहे. माझं मगाशी महापौर मंजुषा नागपुरे यांच्याशी बोलणं झाले, त्याही इथे भेट देत आहेत आणि त्यांना मी सांगितलं की याच्यापूर्वी आपण मदत अशा प्रकारे दिलेली आहे, तर त्यांनीसुद्धा 1 लाख रुपयाचं सानुग्रह अनुदान या कुटुंबाला द्यावं असं मी सुचवलेलं आहे. सर्वच कुटुंबांना किंबहुना पुण्यातल्या जे आहेत त्या सगळ्यांना. याखेरीज महाराष्ट्र सरकारने सुद्धा काही मदत अशी याच्यापूर्वी ज्याला लक्षवेधी झाल्या सभागृहामध्ये छायाबारच्या प्रकरणात किंवा इतर प्रकरणांमध्ये, त्यानंतर 5-5 लाख रुपयाची मदत अधिवेशनामध्ये फ्लोअरवर जाहीर केलेली. मग तेवढी वेळ आणण्यापेक्षा आधीच मला असं वाटतं की मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सरकार संवेदनशील आहे. एक तर अशी घटनाच घडायला नको होती. डोळ्यात देखत इतक्या भरवस्तीच्या मध्ये अवैध दारू उपलब्ध होते, हेच मुळी कायदेशीर दृष्ट्या चुकीचं आहे. आता त्याच्यानंतर निलंबन करणं पोलिसांचं म्हणजे रंगसफेदी असावी का काय अशी शंका वाटते. आणि केवळ पोलिसांना टार्गेट करायचा असा प्रश्न नाही आहे. मुळामध्ये ग्राहक अशी अवैध दारू घेतात कारण ती स्वस्त असते. त्यामुळे मुळामध्ये याचाही विचार झाला पाहिजे की अशा अवैध दारू भट्ट्या चालतात, त्याच्यात इतके घाणेरडे सगळे पदार्थ टाकले जातात आणि त्यांच्या आरोग्यावरती हानी होते. या सगळ्या गोष्टी कुठेतरी पूर्णपणे थांबल्या पाहिजेत. आणि हे कुटुंब सगळं असंघटित क्षेत्रातले असल्यामुळे त्यांना घरटी एका व्यक्तीला नोकरी द्यावी. वयोवृद्ध ज्या महिला आहेत 65च्या वरच्या, त्यांना संजय गांधी निराधार योजनेमध्ये सामावून घ्यावं आणि कुटुंबाच्या वतीने सर्वांनी मिळून पत्र देत जावी की कुठल्या एका व्यक्तीला आपण नोकरी द्यायची, बाकीच्यांना इतर मार्गाने पायावर उभं करण्याचा आपण प्रयत्न करू. पण जे लोक या हातभट्टीवर जात होते त्यांनी याच्यामधून विचार केला पाहिजे की पुढच्या स्टेज मागचा शहाणा आपल्या कुटुंबियांचा त्यांनी जरूर विचार करावा.
आणि म्हणून मी म्हणेन की दारूबंदीपेक्षा व्यसनमुक्तीचं पाऊल फार गरजेचं आहे.